उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्याचा कोपरा, तिथलं बरसोला कला हे एक छोटंसं मातीचं गाव, जिथे सकाळचे किरण जेव्हा घरावर पडायचे तेव्हा शांतता अनुभवता यायची. पण या शांततेच्या पडद्याआड एक घर होतं, जिथे नात्यांचं एक नाजूक बीज हळूहळू सुकत चाललं होतं. हे घर होतं भानुप्रताप रामनिवास या 29 वर्षाच्या तरुणाचं. भानुप्रताप शांत स्वभावाचा, मितभाषी आणि जबाबदारीची जाण असलेला. त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती, पण ती स्वप्न जणू एखाद्या धूसर प्रतिमेसारखी अस्पष्ट झाली होती. 2 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं शर्मिलासोबत. शर्मिला सुंदर होती, तिचं हसणं मोहक होतं, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक प्रकारची निरपेक्ष शांतता असायची. जणू तिच्या मनात एक अदृश्य भिंत होती, जी कुणालाही आत येऊ देत नव्हती. सुरुवातीला त्यांचं नातं सगळ्यांना आदर्श वाटायचं, पण भानुप्रतापच्या हट्टी आणि थेट स्वभावामुळे आणि शर्मिलाचे आईवडील मणिराम कलुराम आणि त्यांच्या कुटुंबाच्या सततच्या हस्तक्षेपामुळे हे नातं कुठेतरी भरकटू लागलं होतं. मणिरामचा प्रभाव शर्मिलावर इतका होता की भानुप्रताप आणि तिचं नातं हे नवरा बायकोचं कमी आणि मणिरामच्या मुलीचं नातं जास्त राहिलं. साधे वाद, टोमणे, किरकोळ गोष्टीवरून होणारे मोठे झगडे हे त्यांच्या आयुष्याचं रोजचं वेळापत्रक बनलं. घरात प्रेमळ बोलण्याऐवजी एक प्रकारची थंड आणि बोचरी शांतता पसरायची. भानुप्रतापला वाटायचं मी खूप कष्ट करतो, तिने माझ्यावर विश्वास ठेवावा. शर्मिलाला वाटायचं माझं ऐकणारं कोणी नाही, मला माझ्या आईवडिलांनी साथ दिली पाहिजे. या वाढत्या तणावातून सुटका मिळवण्यासाठी मणिराम यांनीच एक उपाय सुचवला. तो उपाय संसार वाचवण्यासाठी आहे की संसार संपवण्यासाठी आहे हे भानुप्रतापला तेव्हा कळलं नाही. एका संध्याकाळी मणिराम भानुप्रतापला म्हणाले, इथे फक्त वाद आहेत, गरिबी आहे, तू रत्नागिरीला जा, तिकडे बांधकाम क्षेत्रात काम मिळेल, पैसा मिळेल, शांतपणे संसार उभा करा. नवीन जागा, नवीन सुरुवात, शर्मिलाचा स्वभाव बदलेल. भानुप्रतापला तो विचार पटला. त्याला वाटलं ठीक आहे, रत्नागिरीचा समुद्र किनारा, तिथली नवीन हवा, कदाचित आमच्या नात्याला पुन्हा एकदा पालवी फुटेल. त्याने होकार दिला. 2025च्या एप्रिल महिन्यात होळीच्या काही दिवसांनंतर भानुप्रताप आणि शर्मिलाने उत्तर प्रदेश सोडलं. मातीची ओल आणि उबदार माणसं सोडून ते महाराष्ट्रातील कोकणात रत्नागिरी शहरात दाखल झाले. रत्नागिरी शहर, जिथे हिरवीगार झाडं, लाल माती आणि समुद्राची ओलसर हवा. भानुप्रतापसाठी ही नवी दुनिया होती. त्यांनी गावाबाहेरच्या जाकादेवी परिसरात एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं. घराला बाहेरून रंग होता, पण आतून ते नातं पोखरलं गेलं होतं. भानुप्रताप रोज पहाटे उठून बांधकामावर जायचा. दिवसभर मेहनत करून मातीत आणि घामात चिंब होऊन यायचा. त्याच्या मनात एकच ध्यास होता, शर्मिलाला सुखी ठेवायचं. पण रत्नागिरीचं वातावरण जरी ओलसर असलं तरी भानुप्रतापच्या आयुष्यात मात्र भावनांचा थंडावा वाढत गेला होता. संध्याकाळ झाली की तो घरी यायचा. जेवण व्हायचं, पण त्यांच्यात संवाद नसायचा. जेवण झालं का? हो, या वाक्याच्या पलीकडे त्यांचं बोलणं होत नसे. भानुप्रताप थकून झोपी जाण्याच्या बेतात असताना तो अनेकदा पाहायचा की शर्मिला शांतपणे मोबाईलवर कोणाशी तरी बोलत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर, कधीकधी एक कुटील हास्य दिसायचं. कुणाशी बोलत आहेस इतका वेळ? भानुप्रतापने एकदा कठोर स्वरात विचारलं. शर्मिलाचे डोळे भेदक झाले. माझ्या आईशी बोलत आहे. तुला काय वाटतंय? तू मला एकटीला सोडलं आहेस? घरात कोणी नाही, मी माझ्या आईवडिलांशी बोलणार नाही तर काय करणार? तुला माझ्यावर संशय आहे. तिच्या प्रश्नात उपेक्षा आणि चिडचिडीचा सूर होता. भानुप्रताप शांत झाला. त्याला वाटायचं मी कशाला भांडतोय, ही नवीन सुरुवात आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की हे संभाषण फक्त आईवडिलांशी नव्हतं, तर ते एका क्रूर कटाचा भाग होतं. शर्मिला आणि मणिराम यांच्यात रत्नागिरीला आल्यापासून रोज लांब लांब चर्चा व्हायच्या, ज्याचा विषय फक्त एकच असायचा, भानुप्रताप. शारीरिकरित्या ते एकत्र राहत होते, पण भावनिकरित्या ते एकमेकांपासून अनेक मैल दूर गेले होते. मे महिना आला. रत्नागिरीत उकाडा वाढला होता, पण या उकाड्यापेक्षा जास्त तणाव भानुप्रताप आणि शर्मिला यांच्यात होता. उत्तर प्रदेशातील बरसोला कला गावात श्रीराम श्रीपाल निवास म्हणजेच भानुप्रतापचे वडील, त्यांना मुलाची काळजी होती. ते दररोज मुलाला फोन करायचे, पण काही दिवसांपासून त्यांना जाणवलं ना भानुप्रतापचा फोन लागत होता ना शर्मिलाचा. फोन लावला तर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज असा आवाज यायचा. श्रीराम निवास यांनी मणिराम कलुराम यांना फोन केला. मणिराम, काय चाललंय? भानुप्रतापचा फोन लागत नाहीये. मणिरामचा आवाज थंड होता. अहो, रत्नागिरीत नेटवर्क नसतं, समुद्रकिनारी गाव आहे. तो ठीक आहे, कामात व्यस्त असेल. मणिरामच्या उत्तरातील सहजता श्रीराम यांना खरी वाटली नाही.
एका वडिलांना मुलाची काळजी लागलेली असताना समोरच्या व्यक्तीचा थंडपणा त्यांना बोचला. त्यांच्या मनात शंकेची पहिली रेघ उमटली. 2 दिवसांनंतर पुन्हा तोच प्रकार. पुन्हा फोन केला. पुन्हा तेच उत्तर, आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज. मग श्रीराम यांनी ठरवलं मला भेटायला जावं लागेल. पण रत्नागिरी दूर होतं. त्यांना लगेच जाता आलं नाही. याच दरम्यान मणिराम आणि शर्मिलाच्या संभाषणात एक वेगळा टप्पा आला. मणिरामने रत्नागिरीतील काही ओळखीच्या माणसांमार्फत भानुप्रतापच्या जीवावरची एक गोपनीय योजना बनवली होती. भानुप्रतापने एका विमा कंपनीत काही वर्षांपूर्वी गुंतवणूक केली होती आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी शर्मिला नॉमिनी होती. रक्कम सुमारे 8 लाख रुपये. पण केवळ पैशांसाठी मणिराम हे करत नव्हते. भानुप्रतापने काही महिन्यांपूर्वी मणिरामला दिलेले काही पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला होता. मी कष्टाने कमावतो, मी देणार नाही. भानुप्रतापचा हा हट्टीपणा मणिरामला सूड घेण्यासाठी प्रवृत्त करत होता. मणिरामने शर्मिलाला फोनवर सांगितले, आता सहन करायची गरज नाही. तू लवकरच त्या त्रासातून मुक्त होशील. शर्मिलाला वाटलं मणिराम घटस्फोटाची तयारी करत आहेत. तिने शांतपणे वडिलांच्या सूचना ऐकल्या. पण तिच्या डोळ्यात एक अपराधी आणि घाबरलेली प्रतिमा होती. तिला नक्की काय घडणार आहे याची पूर्वकल्पना नव्हती. पण तिला वाटत होतं की वडिलांचे ऐकणे हेच आपल्या सुटकेचं दार आहे. जून महिना सुरू झाला. वातावरणात पावसाच्या आगमनाची चाहूल लागली होती. 20 जून 2025 सकाळी 7 वाजता भानुप्रताप नेहमीप्रमाणे कामावर जाण्याच्या तयारीमध्ये होता. शर्मिलाने त्याला चहा बनवून दिला. तो चहाचा कप पाहून भानुप्रतापला थोडं वेगळं वाटलं. चहाचा रंग थोडा गडद आणि त्याला एक विचित्र अस्पष्ट गंध येत होता. काय टाकलंय चहात? भानुप्रतापने विचारलं. अरे दुसरं काय, नवीन चहा पावडर आणली आहे. जरा रंग गडद आहे. प्या शांतपणे आणि कामावर जा. शर्मिलाचा आवाज थोडा थरथरता होता. पण ती स्वतःला सावरत होती. भानुप्रतापने जास्त विचार केला नाही. तो हट्टी असला तरी भोळा होता. त्याने तो चहा प्राशन केला. चहा संपवून तो घराबाहेर पडला. पण काही मिनिटातच त्याला उलट्या होऊ लागल्या. डोळे गरगरू लागले. त्याला जाणवलं की शरीरावर नियंत्रण नाहीये. तो घरी परतला आणि सोफ्यावर कोसळला. शर्मिला त्याच्या जवळ आली. तिला वाटलं होतं झोप येईल, मणिरामने सांगितल्याप्रमाणे. पण हे वेगळं होतं. शेजाऱ्यांनी आवाज ऐकला. ते धावत आले. काय झालं? भानुप्रतापला काय झालं? शेजारच्या एका महिलेने विचारलं. शर्मिलाने तात्काळ उत्तर दिलं, तिच्या चेहऱ्यावर एक थंड निर्विकारता आणत. काही नाही, कामाचा खूप थकवा आलाय त्याला. तो खूप दमला आहे. थोडा वेळ झोपेल. शेजाऱ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. त्यांना काय माहीत की ही दमण्याची नाही तर जीव सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मणिरामने काही दिवसांपूर्वी एक बाटली शर्मिलाला पाठवली होती, औषध म्हणून. झोप येईल, थकवा कमी होईल. ते औषध नव्हतं. ते होतं एक विषारी कीटकनाशक. दिवसभर भानुप्रताप वेदनेने तळमळत होता. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न शर्मिलाने केला नाही. ती फक्त मणिरामशी फोनवर बोलत होती. प्रत्येक मिनिटाचा तपशील देत होती. सायंकाळ झाली. वातावरणात गडद अंधार पसरला. 20 जून 2025 रात्री 8 वाजता रत्नागिरीच्या जाकादेवी परिसरातल्या त्या छोट्याशा भाड्याच्या घरात भानुप्रताप रामनिवासने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, माझ्या पत्नीने हे माझ्यासोबत का केलं? त्याच रात्री मणिराम आणि त्यांची पत्नी उत्तर प्रदेशातून रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी शर्मिलाला सांगितले की आम्ही अंतिम संस्कारासाठी आलो आहोत. दुसऱ्याच दिवशी 21 जूनला भानुप्रतापचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगून मणिरामने स्थानिक पातळीवर काही कागदपत्र पूर्ण केली आणि घाईघाईने ते तिघे, मणिराम, त्याची पत्नी आणि शर्मिला रत्नागिरी सोडून उत्तर प्रदेशाकडे रवाना झाले. त्यांनी कोणालाही, विशेषतः भानुप्रतापच्या वडिलांना कसली माहिती दिली नाही. उत्तर प्रदेशात बरसोला कला येथे श्रीराम श्रीपाल निवास यांना काहीच माहिती नव्हती. 22 जून 2025च्या दुपारी मणिराम कलुराम यांचा फोन आला. आवाज शांत पण विचित्र होता. श्रीराम, तुमचा मुलगा भानुप्रताप तो आता राहिला नाही. आजारी पडला होता. डॉक्टर काही करू शकले नाहीत. तो गेला. श्रीराम यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना विश्वास बसता नाही. काय? कसला आजार? कसला डॉक्टर? त्याला काय झालं होतं? मृतदेह कुठे आहे? त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. मणिरामचं उत्तर थंड आणि ठोस होतं. आम्ही रत्नागिरीतच अंत्यसंस्कार केले. जास्त विलंब करणं योग्य नव्हतं. तुम्ही आता शांत राहा. शांत राहा? ज्या मुलाला बाप 2 दिवसांपूर्वी फोन करत होता तो आज अचानक गेला आणि वडिलांना मृतदेहाचं तोंडही बघायला मिळालं नाही. मणिरामच्या घाईमुळे आणि विचित्र वागण्यामुळे श्रीराम यांचा संशय अधिकच बळावला. त्यांना आठवलं, मणिराम नेहमी म्हणायचा, रत्नागिरीत नेटवर्क नसते. शर्मिला कधीच नीट बोलत नसे आणि आता मृतदेह न दाखवता अंत्यसंस्कार.
श्रीराम यांनी वेळ न घालवता 23 जून 2025 रोजी उत्तर प्रदेशातील तिकोनिया पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत स्पष्ट नमूद केलं, माझ्या मुलाचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर त्याला विष देऊन ठार मारण्यात आला आहे. माझ्या मुलाला मारण्यात त्याची पत्नी शर्मिला आणि तिचे आईवडील मणिराम कलुराम यांचा हात आहे, असा माझा ठाम संशय आहे. श्रीराम यांच्या तक्रारीमुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी 0 FIR दाखल केला आणि तो तपास रत्नागिरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. ही कागदपत्रे रत्नागिरी ग्रामीण पोलिसांपर्यंत येण्यास वेळ लागला आणि अखेरीस 18 ऑक्टोबर 2025 रोजी रत्नागिरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. रत्नागिरी पोलिसांनी सुरुवातीला मणिरामने दिलेला हृदयविकाराचा झटका हा दावा तपासला. अंत्यसंस्कार घाईघाईत झाले असले तरी मृतदेहाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवाल धक्कादायक होता. भानुप्रतापच्या शरीरात तीव्र कीटकनाशक आढळून आले होते. हा पुरावा होता. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता. हा विष प्रयोग होता. रत्नागिरीतील शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले, 20 तारखेला सकाळी शर्मिलाने भानुप्रतापला चहा दिला होता, ज्याचा रंग थोडा विचित्र होता. त्यानंतर काही वेळातच भानुप्रताप बेशुद्ध पडला, पण शर्मिलाने त्याला दवाखान्यात नेलं नाही. ती म्हणाली तो दमला आहे. दुसऱ्या दिवशी मणिराम आणि त्यांची पत्नी येऊन मृतदेह घेऊन गेले आणि शर्मिलाही त्यांच्यासोबत गेली. पोलिसांनी मणिराम आणि शर्मिला यांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले. रत्नागिरीला आल्यापासून त्यांच्यात झालेली सततची संभाषणे आणि सगळ्यात महत्त्वाचं 20 जूनच्या दिवशी मणिराम आणि शर्मिला यांच्यातील शेवटचं संभाषण. त्यात एका मेसेजमध्ये मणिरामने विचारलं होतं, काम झालं का? शर्मिलाचं उत्तर, हो काम झालं. हा मेसेज काम पूर्ण झाल्याची स्पष्ट कबुली होती. हे काम म्हणजे भानुप्रतापचा खून होता. पोलिसांनी विमा कंपनीकडे चौकशी केली आणि विमा रक्कम सुमारे 8 लाख रुपये असल्याचं निष्पन्न झाले. या पैशाची नॉमिनी शर्मिला होती. या सर्व पुराव्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली, हा पूर्वनियोजित खून होता, ज्याचा सूत्रधार मणिराम होता आणि त्याची अंमलबजावणी शर्मिलाने केली. पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन शर्मिला, मणिराम आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं. चौकशीच्या वेळी शर्मिलाने प्रथम मौन पाळलं, पण जेव्हा मणिराम आणि तिच्या संभाषणाचे पुरावे तिच्यासमोर ठेवले तेव्हा ती कोसळली. तिच्या आवाजात भीती, पश्चाताप आणि वडिलांबद्दलचा आदर या सर्वांचा गोंधळ होता. मी त्याच्यावर प्रेम करत होते, पण तो माझा कधीच आदर करत नव्हता. माझे वडील नेहमीच माझ्यासोबत उभे राहिले, ती रडत म्हणाली. वडिलांनी मला सांगितलं, तो तुला त्रास देतोय, त्याला थोडं औषध दे, तो शांतपणे झोपेल. मी चाहत ते औषध टाकलं. मला खरंच वाटलं होतं की तो फक्त झोपेल. मला त्याला मारायचं नव्हतं, पण तो काही मिनिटातच मेला. शर्मिलाने नकळतपणे किंवा वडिलांच्या अतिविश्वासातून सूड आणि पैशाच्या क्रूर खेळात आपल्या पतीला विष पाजले होते. मणिरामने तिला झोपेचं औषध म्हणून कीटकनाशकाची बाटली पाठवली होती. 18 ऑक्टोबर 2025 रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी शर्मिला, मणिराम कलुराम आणि त्यांची पत्नी या तिघांविरुद्ध खुनाचा कलम 302 गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आज भानुप्रतापचं बळसुला कला येथील घर रिकामं आहे. आई रोज दाराजवळ बसून मुलाच्या फोटोकडे बघते. श्रीराम निवास आजही रत्नागिरी पोलिसांच्या कोर्टातील सुनावणीसाठी जातात आणि एकच प्रश्न विचारतात, माझा मुलगा फक्त हट्टी होता, पण तो मरायच्या पात्र होता का? की त्याने फक्त चुकीच्या लोकांवर, आपल्या पत्नीवर आणि तिच्या कुटुंबावर विश्वास ठेवला?